कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू जे काही करतेस ना भुवनेश्वरी, त्याच्यामध्ये खेळी जास्त असते, प्रामाणिकपणा नसतो। हो, जरा भान ठेवा, आपण कोणासमोर काय बोलतोय। बाहेरची माणसं आलेत घरात, का आपलं तोंडाचा पट्टा चालूच बाड 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 हा। आणि मान मर्यादा वगैरे तुम्ही आई साहेबांना शिकवायला जाऊ नका। तुम्ही आयुष्यभर काय केलंय माहिती आहे सगळ्यांनी। अधिपती, तुम्ही अजिबात मध्ये पडू नका। हे आमच्या दोघांमधलं भांडण आहे हो, तुम्ही मध्ये नाही बोलायचं। थांबा तुम्ही। बघा, तुम्हाला कोणी काय बोललेलं मला खपणार नाही बरं का आई साहेब, पहिल्यांदा सांगतो। ओंक्या, सॉरी बाबा, मला माहित नव्हतं इथं अशी हे सगळं होईल। आपण उद्या भेटूया, आता बास झाले कार्यक्रम वगैरे, बास करे शिवानी वहिनी, सॉरी। भावा, येतो आम्ही। हा हो, निघूयात आपण। मी सोडून येतो। सॉरी हा, खरंच सॉरी। हे सगळं असं तुमच्या समोर व्हायला नको होतं। अहो वहिनी, इट्स ओके। घरोघरी मातीच्या चुली, त्यात काय एवढं? नाही नाही, असं नाही। तुम्ही एवढी छान तयारी केली होती, सजावट केली होती, सेलिब्रेशनचा मूड होता आपला, अचानकच काहीतरी सुरू झालं। वहिनी, या घराला आम्ही आमचंच घर समजतो, त्यामुळे आज जे काही झालं ते आमच्या घरी झाले असं समजू आम्ही। तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका। बरं, तुम्ही आज जा वहिनी, आम्ही निघतो आता। हो वहिनी, तुम्ही आज जा, या घराला आता तुमची जास्त गरज आहे। थँक्यू। आणि तुम्ही एवढं सगळं केलं। हो वहिनी, थँक्यू बोलून परक करताय का? नाही, तसं नाही, सॉरी। निघतो आम्ही। हो हो, सॉरी हा। कमाल करताय तुम्ही। तुम्हीच म्हणलात ना जे काही केलंय ते दोघांनी मिळून केलंय म्हणून। आम्ही जरी सुनबाईंचं नाव घेतलं नसलं, अधिपतींचं घेतलं असलं, तरी त्याचा अर्थ तोच होतो नाही। अधिपतींबरोबर सुनबाईंचं नाव आलंच की। आम्ही जे काय बोलू त्यात तुम्ही चूकच का हो काढता? तुम्ही आमच्याबद्दल चांगला विचार करत असता, आमच्यावर विश्वास असता, तर हीच गोष्ट तुम्ही आम्हाला कशी सांगितली असती हो? झालं, अजूनही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस तू। अक्षराबद्दल का बोलली नाहीस हे सांग। हे बघा, आम्ही दोघांमध्ये कधी बी तुझा भाव केलेला नाही, करणार भी नाही। फक्त तुमच्या ते ध्यानात येईना झालंय। पुन्हा तेच, मूळ प्रश्नाला बगल द्यायची आणि भलतच बोलत बसायचं। माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दे ना, हिम्मत असेल तर। अक्षराबद्दल का बोलली नाहीस? अधिपतीचं एवढं कौतुक केलंस, नाही ते करायलाच हवं। अक्षराबद्दल दोन शब्द बोलायची इच्छा झाली नाही तुला? मुद्दाम करतेस ना? किमान मान्य तरी कर एकदा की हे मुद्दाम करतेस। कारण या घरात अक्षरानं पाऊल ठेवल्यापासून ती तुझ्या डोळ्यात खुपतीये। तुला ती या घरात नको आहे, एकदा मान्य कर। आणि आज हे स्पष्ट दिसलंय भुवनेश्वरी, फक्त मला नाही सगळ्यांना दिसलंय। तू मांजरीसारखी डोळे मिटून दूध पित असलीस ना, तरी तुझ्या मनात काय चाललंय हे आज सगळ्यांनी बघितलं इथं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।